मुंडे धस यांची भेट झाली त्याबाबतच्या सगळ्या घडामोडी समोर आल्या। मात्र त्यावरून अजूनही राजकारण चांगलंच तापलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊया। धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी हे माझ्या विरोधात षडयंत्र, योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार सुरेश धस यांचं वक्तव्य। तर देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचाही धस यांचा आरोप। गेलो का गेलो, फक्त एवढंच सांगितलं की तुमची परिस्थिती जास्त खराब दिसते, तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा। इशारा काहीच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालील आणि हे जे षडयंत्र रचतायत यांचा पर्दाफाश मी करेल। फक्त आरोप आहे म्हणून कारवाई करायची का? मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी पुन्हा एकदा भूमिका केली स्पष्ट। तो कुणी आजारी पडल्यावर माणुसकीच्या नात्यानं भेटायचं नाही का? धस मुंडे भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतात ना तुला, की बाबा लवकर बरा हो, तुला शुभेच्छा आहेत, अशा पद्धतीनं तो गेला होता, बाकी काही नाही। पक्षाध्यक्ष नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट घडवली। धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र बावनकुळेंचा नकार। माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। राखेतून फिनिक्स पक्षी बाहेर पडतो, पण बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची मैत्री बाहेर आली। मुंडे धस भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची टीका, तर राजकारणी लोकांना भावना नसतात अंजली दमान यांची सुरेश धस यांच्यावर टीका। कसलं काय राखेतला फिनिक्स पक्ष बाहेर आला असं म्हटलं जातं ना, राखेतनं यांची दोस्ती बाहेर आली। राखेचा सौदा आहे, तुम भी खाओ हम भी खाता है। बावनकुळे धस मुंडे भेटीत माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याची माहिती, जरांगेंचं वक्तव्य। तर गुप्त भेट बाहेर समजल्यानंच धस यांच्या डोळ्यात पाणी, जरांगेंची टीका। 2-4 दिवसाच्या आत सगळं षडयंत्र माहीत होणार आहे। हे षडयंत्र होतं, मला वाटतं हे षडयंत्र रचलं होतं। एक गुप्त भेट घ्यायची आणि बाहेर कळून द्यायचे नाही लोकांना, येड्यात काढायचं। हे 2-3 दिवसांनी उघड झाली, म्हणून आता तुमच्या डोळ्याला पाणी। सर्व आरोपी मुंडेंचे खास कार्यकर्ते म्हणून काम करतात। एखादा जेलमधनं बाहेर आल्यानंतर मुंडे वाल्मिकचा खास माणूस होतो। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया। हे सगळे आरोपी धनंजय मुंडेचे खास कार्यकर्ते म्हणून काम करतात। एखाद्या माणसाने गावात त्याचा गुन्हा केला आणि तो जेलमधून बाहेर आला कीच धनंजय मुंडेचा आणि वाल्मिकचा खास माणूस होतो साहेब। हे गुन्हेगाराला पोचणारे लोक आहेत। सुरेश धस कधी पलटी मारतील असं बीडचे लोक सांगायचे। धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला। जनता त्यांना क्षमा करणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। धस हे कधी पलटी मार। धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे। मला वाईट वाटली एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। सुरेश धस धनंजय मुंडे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, आम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, मस्साजोग ग्रामस्थांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाऊन प्रशासनाला भेटणार। तपासावर कोणताही दबाव येता कामा नये, देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा, सुळेंची भूमिका।